हॅलो हॅलो गुलाम काय मिरगाचा पाडतो मिरगाचा पाडला हो
एवढं माझ्या माय बापले माझ्या आणि सगळं रसिक राजा एवढा पावसा पाहिला नाही. पण कुणीतरी शूट करायचो की या मुसळधार पावसात मिरगाच्या झाल्यासारख्या पावसात जर ह्या माझ्या माय बावले आणि माझे बंधुराजे जर असतील तर इथं ना तुला जिंकतो ना शक्ती जिंकते, इथं जिंकते ही लोककला. या लोककला पर्यंत आधी गणपती बाप्पा हलजीवाडी मंगल मूर्ती बारी सुरुवात. पण हळूहळू जाऊया. काय आहे तुला सांगतो पोरांनो सांगतो. असं का बोलतो. मला एक सांगा, सुरुवातीपासून जी एक स्केल होती याव करतो ताव करतो, काय हो केला काय केलं काय असं. अरे लांबोरे खडा आहे भाई, लांबोरे खडा धिराण बोलते. आपण पेटून बारी नाही करत, आपण थेटून बारी करतो. कशी ती बघा दादा. सुरुवात करूया. काय माहितीये ऐकून घ्या. बैलाची सुट्टी व्यवस्थित केली, एकदा पारतान चांगला झाला की नंबरा. अहो असं पिसाळलेला अंडील पाड्या किती झेंड्यात गेले. अरे असं किती झेंड्यात घालवलं. अरे जॅके असं चिखलात किती पडलं. अरे तोंडात किती लोकांच्या माती गेली. करेक्ट कार्यक्रम लांबोरे बुवा सुट्टीचा बादशाह. बैठी लांबोरे बोलते, सप्पा बोलते. नमन करायचं तुला काय म्हणतो. स्थिरस्थावर व्हा, दम घ्या, त्याच्यानंतर शांतपणे शिकवा. सुरुवात करूया. ऐकावं थांबो. पावसात म्हणतात गोवाला मी गरम करतो. आय एम ऑलरेडी हॉट. अरे हॉट असल्याशिवाय एवढा काय भेंडी गावात हॉट बोला ना. हॉट म्हणून सांगतो, शब्दांशी शिकायचं. मर्यादा राखा. अंडीलपाडा किती हिसकानं काढला. बडूला माहिती असतं कुठं शिंग टाकायचं. हे नाट करते का भेंडी. आता काय बोलू असेल. ह्याच्यातलं काहीतरी होतं. माझ्याजून बारी सुरू व्हायचे. ह्याच्यातलं काहीतरी जरा जरी होता. हे कोणत्या कथा काय केलं. कळशी घ्यायची, नदीवर जायचं, पाणी घेऊन आणि पिळत राहा खटखट. हा आता सुरुवात करा. आम्ही स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजाभवानी, हे नवीन स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे आणला ते शाहू, फुले आणि आंबेडकर. या माझ्या त्रयींना मी त्रिवार अभिवादन करून हा कार्यक्रम पुढे नेत आहे. थोरले मल्हार होळकर, चक्रवर्ती राजा यशवंत होळकर, गर्भयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या विमरीचं ग्रामदैवत आई लवलादेवी, आई विठ्ठलाई, हरी देवळकर, लांजाचा श्री केदारने, देव चव्हाणा, जोगा तक्राळे, या संगमेश्वरीचे सर्व पवित्र स्थाने महाराजचा वाडलेश्वर, आमच्या निवृत्ताई सोजाई आणि भूमीमध्ये हे आहे. या गावाचा रखवाली भूमी या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम करण्याचा जी संधी दिलेली आहे. ग्राम विकास मंडळ हरपुडे आणि या गावाचा आकार, गावाचा देव आकार वाकोबा, आई विठ्ठलाई, आई वाटसाई यांच्या चरणाचे नतमस्तक होऊन गोळगाती बाबुरंगे, शंकर यांचे भावे राजाराम, गणेश भिकाजी, भवानी विशाल, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुलेवाला शाहीर विकास तांबोळे, माझे सिद्धांत गारगोडी आहे.
दिग्विजय नरेसर, मंजुला सुरत मार्केटर आणि भक्तगणा विशाल काकडे आणि सैनिक आमचे मित्र दीपक दादा रामाडे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आमच्या लोकांचा बुलंद आवाज संजय होलांबे आपला गावा साऊंड मला समर्थन करून कार्यक्रम सुरुवात करतो. हे गाव भरपूर आहे. या गावाला उदयानंदगिरी माऊलीची पावलं लागलेली आहेत आणि अशा त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आणि ह्या पवित्र भूमीमध्ये मी आज उभा आहे. पुण्याचा शाहीर म्हणून उभा आहे. माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करेन. या ग्रामविकास मंडळाचे हरपुडे गावचे जे कार्यकारिणी आहे, सर्व आयोजक आहेत, तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा करून मला इथे येण्याचे पात्र ठरवलं, लायक ठरवलं, त्याच्याबद्दल तुमचे मनस्वी आभार व्यक्त करतो. या गावचे अध्यक्ष पद्माकरजी कदम माऊली, उपाध्यक्ष सुरेश गुरव, सचिव अनंत घुक माऊली, उपसचिव अनंत भेडे, सरपंच संगीता यशवंत कांबळे मॅडम आणि शाहीर दत्ता भेरे आहेत, दीपक बाईत आहेत. सर्वांना मनाचा मुजरा करून या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत. दिनेश बाळकृष्ण भांडागे आलेले आहेत, आमचे शत्रुत्वाचे स्नेही, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक आणि मानधन समितीवरती ज्यांचं आता निवड झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या, ते आमचे सदराल घराण्याचे वस्तादपदी असलेले आणि आम्हाला देखील गुरु समजलेले बापू दादा चव्हाण माऊली, दत्ता भेरे आहेत, बाबू किरवे माझे मित्र आलेले आहेत. गणपतीपुळ्यातून मंगेश गवळे आणि मित्रमंडळी आलेले आहेत आणि खेडवरून माझे मित्र रुपेश गोरे आलेले आहेत. मनाचा मुजरा करतो आणि ज्यांच्याशी संपर्क झाला ते माझे मित्र या ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय राजा भेरे माऊली, तुम्हाला देखील मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पुढे जाणार नाही असे माझे प्रतिस्पर्धी शाहीर ऋषिकेशजी कदम, युवा शाहीर गोडगळ्याचे शाहीर यांना मनाचा मुजरा करतो. शब्दाकडे म्हणतात लक्ष द्या, मी अंगावर शहारे आणतो. अहो माझ्या बारीत ना, म्हणजे माझ्या आणि संजय जोशी बुवांची बारी होती खानावलीत. तिकडनं रशियातला एक फॉरेनर होता, फॉरेनर ते बघितलं आणि आला असा गोरा गोमटा, त्याच्या मी पहिलाच काळा आणि त्याच्यासमोर मी अजून काळा वाटो. आला आणि माईक घेताना बोलला, बुवा बारी फेटवा. तसेच आज मी जबरदस्त फेटवणार आहे. किती पाऊस असला बारी पेटवायचं काम आपलं. आणि नंतर हे म्हणतात, मी शहर आणतो, हे बारीला आलं की जसा शहारा आला की पकडायचा, खिशात ठेवायचा आणि गप घेऊन जायचं. आणि काय म्हणायचं वाटत, हे ऋषीच्या शहारे आला बाट परत ठेवायचा. त्यांचं म्हणणं तसं, अंगावर शहारा आणतो मी ऋषिकेश कदम, माझं लक्ष सवय. अरे मी फक्त ना मग ह्या काय मग त्यांचं बोलणं बघा, होय ना, असं जाय हे बरं लक्ष असावं. मी काय म्हणतोय माझ्या शब्दाकडे, जर तुझ्या अंगात हिंमत असेल काय हे होता, हे काय होता, हे भेंडे लांबोरे बोलते, सप्पो बोलते, नाक करते काय काय कोण किती वर्ष बोलले शकुंतला त्यांनी, किती छंद गायले, किती महाराष्ट्राच्या तोंडावर रुळणारी गाणी किती यांची फेमस आहेत. कोण ऋषिकेश कदम? ऋषी कदम बोलते भावकीची मीटिंग आहे, भावकीची मीटिंग आहे. मुक्काम हरपुडे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, कोपऱ्यात बारी. कोण ऋषी कदम? काय बोलायचं याची? गेल्या वर्षी बाप्याने बाई होती, मारेकरांनी, त्यांचा कमरेच्या खालच असतात, आपला अजिबात नसतं. तरी पण मजा बघित राहा, बघित तरी राहा. आता सुरुवात करावी, पैसे घेतले आहेत.
पूजामूलम् सद्गुरुर्मूर्ति पूजामूलम् सद्गुरुपदम् मन्त्रमूलम् मोक्षमूलम् सद्गुरुकृपा या ठिकाणी या गावाचा मालक या गावाचा कारभारी गाव हरपुडे या गावामध्ये जेव्हा प्रथम पुरुष पहिली जेव्हा पायघर आली या गावामध्ये चिट पाखरू नव्हतं जेव्हा पाषाण युगीन किंवा अश्वयुगीन जो काळ होता जेव्हा कोणी ते महापुरुष आला आणि गाव भरला पाषाणाची मूर्ती झाली त्याला रूपं लागली आणि आज काही वर्षानंतर त्या पाषाणांना जी रूपं लागली ज्याच्यापासून एकाचे 21 झाले 5चे 25 झाले तो हा हरपुडे गाव त्यांची कार्यकारिणी आहे सरपंच आहे ग्रामपंचायत आहे आणि अशा ह्याच्यामध्ये जो रखवाले आहे शाहिरांनी सांगितलेलं की माझा वाकोबा गायचा मी वाकोबा गाणार बरोबर आहे त्यांचा भाग याला लोक शक्यतो बाकीच्या पोशाखा नाही शक्यतो बरोबर आहे तुमचं आणि मी माझा वाकोबा तुमच्या चरणाशी ठेवतोय त्यांचं गीत त्याच्या चरणाशी ठेवतोय त्याच्या प्रांगणामध्ये त्याच्या साक्षीने टिकळेश्वराच्या पायथ्या खाली टिकळेश्वराचं त्याच्या सह्याद्रीच्या या पायथ्याशी स्वामी उदयानंदगिरी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ही भूमी स्तवन गातोय टिकळेश्वराच्या पायथ्या खाली माझ्या हरपुडे संगमेश्वरी असा एकमेव तालुका आहे ज्याचं नाव संगमेश्वर आहे पण म्हणताना माझ्या संगमेश्वर म्हणतात किती छान आहे हो हो टिकळेश्वराच्या पायथ्या खाली माझ्या हरपुडे संगमेश्वरी सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी 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 घोडावली कांगाई जुगारी
पांढरी हरपूर गावाची पंढरी सप्तलिंगी नदी किनारी देव माधवा गोबा कारी सप्तलिंगी नदी किनारी देव माधवा गोबा कारी स्वराच्या पायथ्या खाली स्वराच्या पायथ्या खाली माझ्या हरपूर संगमेश्वरी स्वराच्या पायथ्या खाली माझ्या हरपूर संगमेश्वरी सप्तलिंगी नदी किनारी देव माधवा गोबा कारी 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 सप्तलिंगी नदी किनारी देव माझा वाकोबा आकारी बोल श्री गणपती गजानन गावदेवी हरदा सोनीचा श्री स्वामी उदयानंद गिरीचा धनी टिकेश्वराचा भुवा शंकर बबन बबन विशाल भिकाजी राजाराम गणपती बाप्पा श्री पद्माकर बाबाजी कदमौली हरपुळे गावचे अध्यक्ष गेली 15 वर्ष हे अध्यक्ष आहेत 300 गावांचं 300 घरांचा हा गाव ते सांभाळत आहेत त्यांच्या अधिपत्याखाली आकाराच्या या माझा आकारी वाकोबा आकारी याच्या अधिपत्याखाली असला गाव ते सध्या सांभाळत आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा माऊली निनाद घोक राजेश घोक शुभम भागडे राकेश घोक निलेश घोक मुन्ना घोक या सगळ्या बांधवांकडून 100 रुपये आले आहेत आणि आईचा गण म्हणायचा आहे रमेश बाबू केवळे दादा माझे मित्र 200 रुपये राजा भेरे हरपुळे ग्रामपंचायतचे सदस्य 501 रुपयाचं पारितोषिक राजा भेरे आमचे मित्र त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्हाला मिळाला मनासारखा राजा माणूस राजासारखा आमचा मित्र श्री सुरेश राजाराम गुरव या गावचे उपाध्यक्ष 201 रुपयाचं पारितोषिक गुरव माऊली आणि मनोहर शिवराम गुरव आणि मनीष प्रणय पौत बांधायचं 101 रुपयाचं पारितोषिक आणि रोशन घुग अध्यक्ष अक्षय बेंद्रे पौत बांधायचं फरमाईश 100 रुपये तंटामुक्ती अध्यक्ष अनंत भेरे याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक शरद दादा गायकवाड मित्र परिवार अक्षय सुर्वे प्रकाश कांबळे विना कांबळे संदीप घुग चेतन परकर अनंत घुग अनंत भेरे अनिल भेरे राजा घुग प्रशांत घुग सुनील भेरे धन्यवाद 200 रुपयाचं पारितोषिक शरद दादा खूप छान तुमचं बोलणं आहे अँकरिंग फार छान तुमची आता मला आलंय फरमाईश आता ह्यांना प्रॉब्लेम होतो मला फरमाईश आल्यावर मी आता घ्यायची की नाही घ्यायच्या मी बारीक कोणासाठी करतो तुमच्यासाठी ना मग ह्याने काय पण येऊन सांगायचं आणि मी ऐकायचं मी खुला म्हटलो मी दिसतो खुला पण खुला नाही मी खुला बनवतो हा देतो कपात शाहीर छान आहे तुमच्या लिखणे तुमचा आवाज छान पण बारीक करताना एका साच्यात बसवल्यासारखं पहिल्यापासून लास्टपर्यंत बेंबीच्या देठापासून ओरडायचा बंद करा लोकांशी संवाद साधा तुम्ही मला बोला ना गुरुजी गुरुजी म्हणून सांगतोय
रणांगणामध्ये कोणी गुरुजी नसतो, तुम्ही प्रतिस्पर्धी आहेत, त्या अनुषंगाने सांगतोय. पण गुरुजी बोलत म्हणून माझे मित्रांना सांगतो, गुरुजी म्हणण्या इतका मी मोठा नाहीये, नाहीतर तुम्ही येऊ नसला गुरुजी एक साथ नमस्ते, मला सगळं समजते. त्याच्यामुळं आधी अशी काही गाणी लोकांना द्या ज्यांच्या मागणी येईल, फरमाईश येईल, अशी काही ती लेखणी द्या. हा वाकोबा देवा, ग्रामदेवा आज रोपं लागले, त्याला बांधलेलं जागराला पवत, या गावाचा आकारी, या गावाचा पांढर, त्याचं पवत, त्यानं दिलेलं झोपून पवत या विश्वविधात्याला बांधायचं होतं. आणि त्या विश्वविधात्याला सांगायचं होतं की हे विश्वविधाता, हे गणपती बाप्पा, हे शिवनंदना, मी हा मायेचा आपुलकीचा धागा तुला देतोय. हा जो काय माझा 500 एकरचा गाव असेल त्याच्या भोवती माझ्या आपुलकीचं, माझ्या प्रेमाचं, माझ्या निष्ठेचं मी कुंपण घातलेलं आहे. हा कुंपण रूपी धागा म्हणजे पवत, आता तू त्याला मानव. हा विषय यार परमेश्वराने हे जे बोले ना धनगर धनगर, त्या धनगराच्या नशिबात एवढा मोठा विषय आला. छोटी गोष्ट आहे घेऊ. गुरु राखली, त्या गुराकडे गाणी बोलला, गुराकडे लिहिलं, ते तुमच्या चरणाशी अर्पण केलं आणि तुम्ही तुमच्या खिशातले पैसे दिले आणि सांगितलं आता तू गा परत. तुम्ही गायला येतो आनंद, अनेक वेळा तुम्ही ऐकलाय, तरी माझ्या मुखात नाही ऐकायचं. एवढं नशीब आहे या धनगराचं. आणि कुणीतरी यायचं सांगायचं परमेश गायचे काय कोण आहे तू, हे कोण, नवगणाचं गोंदायचं. ऋषिकेश कदम एकदा इथून आवाज काढायला शिका, नंतर मला जरूर शिकवा. मी शिकेन हो, तुमच्या समोर मी बसेन आणि तुम्ही सांगाल तसं शिकेन हो. ऋषिकेश नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवान, भेट दिली वाकोबा, तुला पवत वाटायचं, पवत वाटायचं. पावसाळ्यात टेन्शन घालायचं नाही, एका तुम्ही बोलायचा, तुम्ही बोलायचं. भेट दिली ही गाव देवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गळाला, सुखानं नांदायचं गळाला. मला नंतर शिकवायचं, आधीच चांगलं गायचं, नाही तोंड घेऊन तुमच्या खेळलं जायचं. ऋषी कदा तुमच्या समोर काय कसं म्हणते, काय असतं मग त्याच्या मला नंबर आहे की नाही, काय कोणीतरी यायचं, आयरेकरांनी यायचं. यार गेली 35 वर्ष याच्यात आहे हो, 35 वर्ष याच्यात आहे. येणार काय मी, अहो देवा शपथ मोठी डायरी दे रे. थांबा तुम्हाला गंमत सांगतो, कोणीतरी यायचं नाही, तारा टिंबटिंब करून जायचं, आठवडो सांगतो शाहीर विकासामुळे बोलतोय. थांबा, पहिली बारी म्हणजे 14 तारखेला होती. थांबा तरी गंमत बघा, 12 तारखेला वाकोबाच्या समोर आहे, खोटं नाही बोलणार. 12/7/2025 ला गाणलेलं आहे आणि आज माझी डायरी संपली. ठेवीन का मला जिता मी असा गाण्यात कुणाला नात करत ते आईची फरमाईश आली घेतो. उमेश
मोहिते माऊली आहे सगळं 200 रुपये. विचार हा किती आहे एक काही नाही वर देणारा आहे ना आपला लंबोदर माझ्यावर करूया सारी करतो मी स्वयं दरवर्षासारखं मात सजवे करा कशाचा काय काय आहे गाय तुझ्या घराला आणि सणाला आपण कोणाला बोलत नाही. इथे आलो येतो गव्हर्नर घेतो 100% घेतो. मी बारी आहे ना बारी. बघा गेल्या वर्षी तर बापी आणि बाई होती. हो 2-3 अवयवाशिवाय दुसरा विषय नाही. माझ्या आया बहिणी उठून गेल्या त्याच्यापेक्षा ह्या वाईट आहे काय हो. ह्या रशियाची लोककला आहे काय हो. ही काय सुदान बिदान कुवेतची आहे. हे म्हणतात बरोबर आहे नमन करायची लावणी करू नका म्हणणं बरोबर आहे. अरे लावणीत मुजरा आहे. माझ्या नमनात गण पुसतात माझ्या जाकडीत गण पुसतात मग लावणीत गण पुसतात. फुले रे फुले जो शाक फुले. हे बघा मी कोणाच्या आल्यात जायत नाही त्याच्या गेल्यात जायत नाही फक्त कळ काढतो बाजूला होतो. आणि ह्या वाईट आहे का हो. मी त्याच्या कोणाच्या घरापर्यंत जात नाही खरोखर कमरा खालचा बोलत नाहीत. पण ह्यांचा विषय काय होतो एखादा चढून गेल्यानंतर फक्त ओपन नाही करायचं मग उलट घ्यावं लागतं. गावठी भाषा ही बोलवावी तसे बोलते नाही. बालावाला बेतेच गोल पातळ झाला बोला डोंगला बोला बोला त्याला सांगा गेला काकाने काकीच्या कपड्यात कामाचे काम काहीची नाही म्हणून काकाने काकीच्या काढायला मी ऋषी कदम भाऊ बाळसा घ्यायचा आहे तुम्हाला उघडण्याचं औषध अजून बाकी आहे. बोलाय करू नको त्यांना काय वाटतं लेट आपण बोलला की आता आपण आणि मग युट्यूबला जाईल मग मला यांच्यासोबत 12 भेटतील. छोटे हो अभि हा दूध पिऊ आधी. तर याचा आता बघा शक्यतो वाटल्यानंतर माझी आधी माया जे सांडून जाईल त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्यांचा गण होता त्याचं आपण गणात उत्तर दिलं पाहिजे. ते अजून दिलं नाही. माझ्या शब्दांना लक्ष द्या. आणि शब्द काय नंदना बंदना छंदना वंदना वर शिकवा सुधारणा करा आणि नंतर शिकवा. बरं ते शहाणे आणलेत ना पोरांना पाहिजेत अंगावर शहाणे देतो असा पकडायचा खिशात ठेवायचा फाटेवा जायचं ए ऋषीच्या शहाऱ्या कचय तू बोलते काय बोलूया ना सांगा आधी घेतो. हो आळवितो मी ही चालू त्यांची हरपुरे गावी मांडला हा खेळ. हरपुरे गावी मांडला हा खेळ कलगी तुरा. हरपुरे गावी मांडला हा खेळ कलगी तुरा.
गणांचा भाग दिलेला आहे, गणांची चाल दिलेली आहे आणि त्यांचा काही नंदना वंदना होता, त्याच्यात काहीतरी बरं आहे माझा शाहीर बापू चव्हाण तुमच्या सोबत आहेत, जाणकार आहेत. ह्या गाण्याचा भाग तुम्ही द्यायचा असाच. काय गातो लक्षात ठेवा. सांग शंभो शिवपुत्राला, दादा इफेक्ट दे. सांग शंभो शिवपुत्राला, शैव कुळाच्या शिवगोत्राला, जावे गणभक्त ताराया. ऋषिकेश कदम बुवा, तुम्ही जरूर शिकवा. तुम्ही कलगीची बाजू मांडता, तुम्ही बिंदास बोला, तारतम्य ठेवा. ते गाठ पडले, कानात घुसणार नाही. बोलू का मी असे शब्द? तुम्हाला काय वाटतं? यार मराठीत मला 50पैकी 48 आहेत यार. कुठल्या एमपीएससी मध्ये माझ्या प्रमाण भाषेवरती काहीतरी कमांड असेल माझी. मी गावठी बोलतो म्हणून झालं काय? मी शब्दाशी खेळणारा माणूस आहे आणि म्हणून कदाचित सगळ्यांपेक्षा गाणी जास्त माझी जात असतील. त्या शब्दांवर काहीतरी पकड असेल आणि तुम्ही येऊन सांगणार असे गाठ मारतो, गाठ म्हणतोय गाठ, असं ते म्हणतात. मला नाही बोलायचे असे शब्द. या शब्दांमुळे म्हणतात शक्तित्वाला वेगळं वळण देतात. शक्तित्वाला वळण दिलेलं आहे आणि याचा मला माज आहे की जिथं स्त्री पुरुषांची बारी चालते तिथे रिप्लेस म्हणून विकास लांबोरीला करतात. हा शक्तित्वाचा बदल विकास लांबोरीचा आहे. तुम्ही मान्य करा, नका मान्य करू. यांच्यासोबत माझी बारी झाली नव्या. पुढच्या वर्षी मला आता सांगितले द्वादशीला, वामन द्वादशीला बारी आहे. दुसरा शक्तिवान आहे. एक होते पहिले माझ्यासोबत होते, पुढच्या वर्षी यांना बदललाय. कारण यांचा एकच आला की जी पट्टी लावायची त्याच्यात बोलायचा व्हाय की नाही. मी ऋषी कदा नुसतं दादागिऱ्या. अजय मला तू काय खुणावलंस? सांग शंभो शिवपुत्राला, शैव कुळाच्या शिवगोत्राला, जावे गणभक्त ताराया. गणपती गणराया, वसुंधरा उद्धराया. जावे गणभक्त ताराया, वसुंधरा उद्धराया. Shambho Sadajiva,
ठिकाणी गण झालेला आहे, 4 गण घ्यायला लागतात. 2 फरमाईश, शायरांचा भाग आणि आजच्या बारीचा भाग. आता गवळणीचा भाग आहे. मला एकच सांगायचं आहे की या शक्तितुऱ्यामध्ये, कलगीतुऱ्यामध्ये, हा तुऱ्यावाल्यांचा गाव आहे, शक्तीवाल्यांचा आहे. त्या आजूबाजूचे सगळे पंचक्रोशी, दशक्रोशी, देवरूप पट्टा हा नमनवाल्यांचा आहे. हे नमन करणारे कोण हो? शक्तिवंतवालेच, दुसरं कोण नाही. एक्स्ट्रा फक्त मृदुंग वाढतो, त्याच्या पलीकडे काही नाही. बाकी हेच ते खेळे पण हेच, शाहीर पण हेच, गवळे पण त्याच, मावशी पण त्याच. आता गमत कशी, त्यावेळी लाईट बीट नव्हती हो, तेवढा आवाज नव्हता. फक्त कंदील आणायचं, नंतर वाडगी आली, हे लावायचा, नंतर वाडगी आली, एकच माईक, एक कारणा, खाली बसून गायकी करायची, तोच माईक, कोरसला तोच, नंतर ढोलकीवर. आता चाकला यागळा, ह्याला यागळा, तोरस यागळा, सगळा यागळा. झांज आणि ढोलकी होती हो, फक्त झांज आणि ढोलकी आणि पावरी, हा कलगीतुरा. त्याच्यामध्ये नंतर ह्या ही घटना आली, कीबोर्ड. शक्तितुरा तरी नमनाचं काय नुकसान झालं काय हो? ते पर्यंत झोपलो. आता नमन करणार आहे मी, बघित राहा. बेजो आली, घटना आली, नमनात पण आली. याला काय नुकसान झालं का हो? हे तवा आला, याला काय नुकसान झाला? लाईटी आल्या. अहो काही नाही, आपण बघा संविधान आहे ना, संविधान 1950 ला आलं. आता त्याच्यावर 106 घटना दुरुस्ती झाल्या. म्हणजे 106 वेळेला तर बदललं, पण त्यांचा मूळ ढाचा आहे तो आहेच, तसाच आहे, तो बदलायचा नसतो. मी शक्तितुरा करतो, स्तवन गातो, गण गातो, गवण गातो, त्यांच्या विषयांचा भाग देतो, त्यांच्या चाली देतो, मूळ आहे. फक्त जराशी घटना दुरुस्ती हो, आणि लोणचं हवंच जरासा. हा, आणि लोणचं भाताच्या ढिकरीसारखं ना. हॅलो, गाडी नंबर 1562, गाडी नंबर 1562. तेवढं वया नांदेडले खेळ चे वाहक ऋषी कदम यांनी गाडीचा ताबा घ्यायचा आहे. आता काय राहायचं? हा, तर लोणचं ना, लोणचं व्हायचंच पाहिजे, तिकीट सारखं नाही पाहिजे. हा, पण लोणचं पाहिजे. हा, आता इफेक्ट पापड हवा आणि काय हवा, नवरात्र. हा, पुढचं का भाषा बोलू नका. हा, झालं बरोबर. मला काही कळत नाही. हा, अजून खाई गो, नमक खाई गो. मला एकच सांगा, ह्याच्यातून शक्तितुऱ्याचं नुकसान काय हो? काय बोलायचं? आपण शक्तितुरा ही लोककला ह्या माझ्या लोकांसाठी करतो. कोणीतरी येणार, शकण्या मारणार, हिसकाना काढणार, त्यांच्यासाठी नाही. वाजव. त्याच्या
देऊया. ऋषी कदम फालतू गोष्टी मला शिकायच्या ना. शक्ती करायचा, जेवढा पगार दिला तेवढा काम करायला जायचं. हा मैं बोला लगा करूं, मेरे को तकलीफ होती बात में मालूम. और मैं किसी को उधार नहीं रखता, जीएसटी के साथ देता. रिक्षा न बसली टॅक्सी न बसली. ह्याच्यातला काय ह्यांच्यामध्ये दारातरी होतं काय हो. शिकताय तुम्ही शिकतील. माझ्यावर बारा घेतलं ना, माणसात केले ना तर शिकतील. नाहीतर आता फक्त बघित राहा दुसऱ्या बारी कीर्तन शाळा मातर आज आलो बा भरपुड्यात शाळा घेतल्याशिवाय जाऊ नका. नवरात्र झाली मधी मत तापायचा शाळेला टाकायचं आणि खाऊन टाकायचा. घोंगडीवाला तो कांबळीवाला घराचा म्हणतात 9 लाख गाई तुझ्या घरात. हो नंदाच्या घरात होते 9 लाख गाई. आणि ह्या असताना पण ह्या ज्या शकण्या होत्या बाकीच्या 16 सहस्त्र 1800 ज्या 108 त्यातल्या फक्त 8 सोडून 16 लाख 100 त्या भीक मागायच्या. किसना ये ना मी घागर पाहिजे तर अजून खाली ठेवते पण माझ्या घरात पाय लाव. आणि माझं हे आशीर्वाद आहे, दही दूध आहे, तूप आहे, ते खाऊन जा. श्रीकृष्ण खायचं जरासं तोंडाला लावायचा. फक्त म्हणतात ना ते पवतं कसं असतं, धाग्याला फक्त धुकवतात आणि देतात. तसं आहे ते श्रीकृष्णाची. पावलं लागली घराला यांची श्रीमंती हो, यांची श्रीमंती. भीक मागायच्या भीक आणि ये म्हणायच्या. 9 लाख गाई होत्या, त्याला काय करतो होतो आणि विश्वाचा नाही काय करतो म्हणून काय म्हणतोय धन घराचं. त्यांना काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे. आणि उलटा घ्यायचा आपण. माझा जातीचा दाखला आहे, व्हॅलिडिटी केलेली आहे, त्याच्यावरती मी एमपीएससीतून पास झालेला आहे. तर धनगर आहे मी. माझ्या जातीचा मला माझ असलाच पाहिजे. याने कुठेतरी बोलायचं त्याची कमजोरी. म्हणून काय म्हणतोय घोंगडीवाला तो कांबळीवाला बघ शिरलाय तुझ्या घरात. तू बोलावलं का असं राज्याला. किती गंमत आहे गवळी. जर अर्थ शोधण्याचा किती त्रास होऊ शकतो पण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. घोंगडीवाला तो कांबळीवाला, घोंगडीवाला तो कांबळीवाला शिरलाय तुझ्या घरात. तू बोलावलं का असं राज्याला, तू बोलावलं का असं राज्याला. बोलावलं का असं राज्याला, तुझ्या मुलात. बोलावलं का असं राज्याला, मुरलीधर तुझ्या मुलात. बोलावलं का असं राज्याला, मुरलीधर तुझ्या मुलात. घोंगडीवाला तो कांबळीवाला, घोंगडीवाला तो कांबळीवाला पण शिरलाय तुझ्या घरात. तू बोलावलं का असं राज्याला, मुरलीधर तुझ्या मुलात. तू बोलावलं का असं राज्याला, मुरलीधर तुझ्या मुलात. आपल्या गाडीची गहन गातोय ही उग्रत नावाची पूर्वजन्मीची बाई. बघा विषय हा कलाकारांचा गाव आहे, पंडितांचा गाव आहे, शाहिरांचा गाव आहे, अभ्यासकांचा गाव आहे. काय म्हणतोय उग्रत नावाची पहिल्या जन्मीची बाई होती आणि तिने ऋषीचं रूप घेतलं. ते म्हणतील ऋषी म्हणजे पुरुष नाही, बाई होती तिच्यामध्ये. तो विषय गातोय. त्या ऋषीच्या बद्दल गातोय गवळण. गवळणीमध्ये ऋषी पहिल्यांदा झाला असेल, ह्याला म्हणतात अभ्यास. तुम्ही हा ऋषी म्हणून तुम्ही पुरुष नका म्हणू. ती पहिल्या जन्मीची उग्रता ही बाई होती आणि बाई रूप मधला ऋषी. कसा विषय गातोय या म्हणून त्याला बाहेर पडा. अजून धनगराचं गंगेवाल्याचं अजून माहिती शिवनंदना रंगना वंदना आणि आणि याच्यातून तुम्हाला शहाणे मिळतील, ह्याच्यातून लोक थांबतील म्हणून सांगतोय. केलं काळ तोंडहीन काळ काव 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 कावळा पण वरून गोरे आणि आतून काळे अशा वेगळी जात असते. काय म्हणतोय केलं काळ तोंडहीन काळ
झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं अरे झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं नाव हे सुनंदा गोकुळात नांदे गवळण नाव हे सुनंदा गोकुळात नांदे गवळण नाव हे सुनंदा हाताले सकांदा साधा हिचा मांदा येडवण खाई पेड आज तुझं हंगा येडबल बाई पेड आज तुझा रंगा येडबल बाई पेड आज तुझा रंगा झालं कसं झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं गेलं काळ वांडलीन काळ गेलं काळ वांडलीन काळ कृष्णा पायी सारे झाली हो बेजारे कृष्ण सखी पिता जगला आजार कृष्ण सख्याची प्रीत जडला आधार कृष्ण सख्याची प्रीत जडला आधार तुझ्या सपनाव जाऊन कृष्ण चरणी हे पायी खाव जाऊन कृष्णा चरणी घेती पायी खाव जाऊन कृष्णा चरणी घेती पायी खाव लागलं तू लागलं तू झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं गेलं काळ वांडलीन काळ गेलं काळ वांडलीन काळ झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं झाले दोषी पाहिल ऋषी फुटलं का तुझं डोळं गेलं काळ वांडलीन काळ गेलं काळ वांडलीन काळ गेलं काळ वांडलीन काळ गेलं काळ वांडलीन काळ गवळण धरले स्तवन झालंय गण झालाय गणात त्यांचा भाग दिलेला आहे गवळीत त्यांचा भाग दिलाय माझे गवळण घालले शाहिरांचा प्रश्न अनेक वर्ष आहेत शाहिरांच्या पेक्षा त्यांचे गुरुवर्य त्यांचे वाचतात सचिन बुवा कदम यांच्यासोबत माझे अनेक कार्यक्रम झाले आणि अनेक वेळेला त्यांचा प्रश्न मला मिळाला अनेकदा आम्ही भेदिकच्या पद्धतीनं त्याला उत्तर दिली ग्रंथानुसार दिली त्यांना अजून मान्य नाही आम्ही त्याचा अजून अभ्यास करू त्यांच्या प्रश्नाचा आम्ही जो आहे मान मराठा नक्की करू माझा प्रश्न असा आहे की असं कोणी वरदान दिलं की आकडी कोयती लावून जर शेतात गेलास शेतकऱ्याला सांगितलं जर आकडी कोयती लावलीस आणि शेतात गेलास तर तुझ्या बैलांना तुझ्या इष्टिकीवरती तुझ्या कोणत्याही संपत्तीवरती कुणाची काही नजर येणार नाही संकट येणार नाही ते वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं शाहीद माझ्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मला मिळेल माझा एक फक्त मुखडा गातोय येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी आपत्ती
आपत्ती संकट निवारायला कांडोळी जाशील तर का वाटेला तुझी होईल रांगोळी येईल आपत्ती संकट निवारायला कांडोळी येईल आपत्ती संकट निवारायला कांडोळी जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला येईल आपत्ती संकट निवारायला कांडोळी येईल आपत्ती संकट निवारायची कांडोळी तुझी होईल रांगोळी येईल आपत्ती संकट निवारायची कांडोळी 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 या ठिकाणी गौतम सकाराम कांबळे मौली गौतम सकाराम कांबळे हरपुडे बौद्धवाडी यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एक राजावरती गाणं आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यावरती गाणं मी शॉर्टकट मध्ये घेतो. जवळ होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ जवळ होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ तव जमवलं मावळ म्हणून उभी आज देवळ तव जमवलं मावळ म्हणून उभी आज देवळ जमावल मावळ म्हणून उभी आज देवळ जमावल मावळ म्हणून उभी आज देवळ जवळ होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ जवळ होत कोवळ अन्यायाची पाहिली झळ जमावल मावळ म्हणून उभी आज देवळ 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 राजांचं गाणं भीमराव आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर क्रांतीसूर्य त्यांचं एक गाणं घेतो. माझी चाल आहे ग्रामदेवतेवरती. रूप लावताना हा क्षण पावण पीठ देव पाहुणा रूप लावताना हा क्षण पारण पीठ देव पाहुणा देव निघाला देवळातून आणि बसलं पालखी मध्ये जाऊन. ही चाल आहे. ते नसते जर का बर भीमराव आंबेडकर त्यांच्यामुळे धनगराचा पोरगा शिकू शकला. या महामानवानं आम्हाला अधिकार दिला. ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 अभिमानाने सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. या ठिकाणी गौतम सकाराम कांबळे माऊली यांचे पुन्हा एकदा 200 रुपये आले आहेत. आणि हे काय रे? आता आलं तुम्ही उमेश मोहिते माऊली 100 रुपये आले आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की जावं कोकणामध्ये. ठीक आहे.
एक फरमाईश घेतो, नंतर त्याचा एक भाग आहे, देतो आणि बारी संपवतो. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागार. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागार. स्वर्गावा तर तो तिथं तू जाणार कधी. स्वर्गावा तर तो तिथं तू जाणार कधी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. तिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवागार. तिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवागार. स्वर्गावर तर तू जाणार कधी. स्वर्गावर तर तू जाणार कधी. जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. शेवटचा वाक्य येतो. गायला कावळा म्हणतात घाण खातो. एवढं 84 लक्ष योनी प्राणी आणि आत्ताच्या अभ्यासानुसार 87 योनी 87 लाख एवढे जीव ह्या पृथ्वीवरती आहे. 87 लाख आणि आपल्या धर्मग्रंथानुसार 84 लाख. तेव्हा ते 84 लाख होते, नंतर ते वाढले. ते कीटक म्हणा, किड म्हणा, घुस म्हणा, गोचिड म्हणा आणि ह्याच्यातला एकमेव असा पक्षी आहे, कावळा आहे. हे आपली रूपा लागायच्या आधी भाळवसात सगळ्यात जास्त मान कावळ्याला. आज्याला ठेवलेला सुकाट, मावरा, भात, वायची दारू सब कुछ कावळे को. एवढा तो मान कावळा, त्याला म्हणतात घाण खातो. फक्त भाग देतो एका कडव्यात आणि जातोय. काय कामावर जायला उशीर जायला काम काय चालू कुठली सगळं मिस करून उशीर जायला. अरे हिरवागार झुपकेदार इथं असून गोडतो ऊस. बघा विषय हा अभ्यासाला म्हणतात. नाहीतर काहीतरी 3 तास होते माझ्याकडे, मग मी 3 तासात केलं सगळं. 5 वाजता मला फोन आला, कसा तरी मला या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. आणि काय ग चंदना वंदना नंदना हा ग हा हिरवागार झुकेदार इथं असोन गोडतो ऊस. तरी बघा मूत पिऊन गेले खुश. इथं असून गोडतो ऊस असं असून गोडतो ऊस. तरी बघा मूतही गेली खुश. हिरवागार झुकेदार असून गोडतो ऊस. तरी मूत पिऊन गेली खुश. असून गोडतो ऊस. तरी मूत पिऊन गेली खुश. शाहीर ऋषिकेश कदम काही वावग न बोलता
वेगळ्या पद्धतीने हसमुख असून हसत खेळत वारी होऊ शकते. तुम्ही तो प्रयत्न करा. तुम्ही ही व्याख्या जी आहे ना की समोर शाळेला काही बोललं की बाबा बुवाला असं केलं तसं, असं नाहीये. ती व्याख्या आता बदलली आहे. तुम्ही सुशिक्षित आहात, तरुण आहात, तुम्ही शक्यतो उद्याचं भविष्य आहात. त्याच्यामुळे थोडीशी व्याख्यातीच राहू द्या, पण पद्धत जरा बदला. कोणी बोलवणार नाही परत. एका ठिकाणी एकटाच होईल बारी, परत पण इथे कधी होणार नाही. असे म्हणून जे काय गायचे ते गा. मी इकडे तत्पर आहे. जी काही सेवा झालेली आहे कमी वेळामध्ये, कमी वेळापेक्षा माझ्या वेळेत ती गोड मारून घ्या. दुसरी बारीला येते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.